आज मी ना सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी ना फक्त 1 वाटी रव्यापासून इतके छान क्रिस्पी कुरकुरीत असे हे रव्याचे मेंदूवडे बनवलेले आहेत। म्हणजे मेंदूवडे तर आपण नेहमीच इडली डोस्यासोबत बघा खात असतो, पण घरच्या घरी अशी रवा मेंदूवडा करून बघा। याचा आवाज तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेत। तर तुम्ही रव्याचा आवाज ऐकलाच असेल, किती क्रिस्पी आणि असे कुरकुरीत झाले। सोबत अशी खोबऱ्याची चटणी सांबार सोबत याला तुम्ही खाऊ शकता। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य। तर इकडे मी फक्त बघा 1च वाटी रवा घेतलाय, बारीक रवा घ्यायचा आहे आणि बाकी काही साहित्य लागणार नाही। 1 वाटी रव्यापासून भरपूर सारे मेंदूवडे तुम्ही बनवू शकता। तर काय करायचं, कढई तापत ठेवायची, त्याच्यामध्ये 1 मोठा तांब्या किंवा 1 मोठी वाटी असं पाणी तापत ठेवायचं सुरुवातीला। आता इकडे मी 1 मोठी वाटीच्या अंदाजे पाणी तापत ठेवले। ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं। ह्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। रवा मेंदूवडा ना फक्त मिठाच्या पाण्यात शिजवून पण करू शकता, पण कोथिंबीर थोडंसं असं तिखटपणा दिला की छान चव येते, म्हणजे चवदार लागतात। कोथिंबीर चिरून टाकली, अगदी थोडेसे चिमूटभर जिरे टाकायचे। त्यानंतर इकडे मी लाल मिरचीचा कूट तिखटपणा येण्यासाठी वापरते। अगदी थोडा अर्धा चमच्याच्या सुद्धा कमी असा मी लाल मिरचीचा कूट टाकलेला आहे। तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या टाकू शकता किंवा नाही टाकलं हरकत नाही, पण तिखट जरा मेंदूवडे चांगले वाटतात खायला, त्यामुळं मी इकडे लाल मिरचीचा कूट टाकलाय अगदी थोडा। आता हे सगळं पाणी ना उकळून द्यायचं, म्हणजे मिरची, मीठ, कोथिंबीर, जिरे चांगले एकजीव झाले पाहिजेत ह्या पाण्यासोबत। हे बघा आता ह्याला कडेकडेने उकळी फुटायला लागलेली आहे। ही प्रोसेस फक्त आपल्या रव्यासारखी आहे, म्हणजे एक शिरा बनवायचा आपल्याला, काही झंझट नाही, फक्त शिराच बनवायचा आहे आपल्याला। सकाळी उठल्यावर नाश्त्याला किंवा स्नॅक्ससाठी फक्त शिरा बनवून घ्या। हे बघा आता हे पाणी खळखळून उकळलं की याच्यामध्ये आपण जे 1 वाटी रवा घेतलाय ना तो टाकायचा। गॅस जरा मिडियम करायचा, नाही तर रवाला कसं लगेच चिटकला जाऊ शकतो, कारण रवा पाणी सोकून घेतं, म्हणून स्लोच गॅस ठेवायचा। हे बघा आता हा 1 वाटी पूर्ण रवा टाकते, थोडासा ठेवून देते, कारण जास्त थिक नको व्हायला। आणि ह्याला असं मेल्ट करायचं, म्हणजे मिक्स करायचं जोपर्यंत याचा चांगला शिरा होत नाही। जसं आपण रवा शिरा बनवतो बघा, अगदी तसं बनवायचं। हे बघा हे असं चांगल्या याच्या गुठळ्या एकदम मॅश झाल्या पाहिजेत। खूप गॅस स्लो ठेवायचा आहे, अजिबात हाय फ्लेम नको आहे। हे असं मॅश करायचं आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। गॅस बंद केलेला आहे। आता आपला हा शिरा झाला आहे तयार। हे सगळं एक्स्ट्रा चमच्याला लागलेलं काढून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया। थंड करून घ्यायचं आहे। तर मी एका प्लेटमध्ये हा कढईतला शिरा काढून घेतला आहे। खूप गरम आहे, पाहू शकता तुम्ही, वाफा निघत आहेत। याला थंड करून घ्यायचं। थोडा वेळ याला मी थंड करून घेते, म्हणजे आता मी अजिबात हात लावू शकत नाही, इतकं गरम आहे। थोडंसं टेम्परेचर कमी झालं की मग ओला हात घ्यायचा आणि हा रवा चांगला मळून घ्यायचा पिठासारखा, म्हणजे कुठे काही 1-2 गुठळ्या जर राहिल्या असतील रव्याच्या त्यासुद्धा आपल्याला मॅश करता येतात। आणि दुसरी गोष्ट, चांगल्या प्रकारे मळून घेतलं की मेंदू वड्याला असं क्रॅश नाही पडत, म्हणजे खूप छान दिसतात मग। हे बघा मी ओला हात करून 5 मिनटं याला नरम सॉफ्ट करून घेतलं आहे। आणि ओला हात करायचा, छोटे छोटे गोळे घ्यायचे तळहातावर, असे लाडू बनवायचे, प्रेस करायचं, वडी बनवायची आणि मग मधोमध एक पेन्सिल घेऊ शकता किंवा असं बोटाच्या सहाय्याने मधोमध ह्याला होल पाडायचं, म्हणजे आपल्याला मेंदू वड्याचा याला आकार द्यायचा आहे। जसं तुम्हाला माहीतच असेल मेंदू वड्याला असं होल असतो मध्ये, ते करायचं। पुन्हा एकदा जरा पीठ मळून घेते, कारण की जरा पीठ मला नरम वाटत नव्हतं, तर मी पीठ चांगलं मळून घेतलं आहे। आणि हे बघा हे असं मधोमध ह्याला प्रेस करायचं, म्हणजे गोलाकार द्यायचा, म्हणजे आपला हा मेंदू वडा चांगला परफेक्ट तयार होतो। लहान मोठे आवडीनुसार करू शकता तुम्ही, जसे बाहेर मार्केटमध्ये भेटतात त्या साईजचे पण करू शकता, किंवा असं लहान मुलांना टिफिनसाठी द्यायचे असतील तर असे छोटे छोटे खूप छान आहेत। तर सुरुवातीला पीठ जरा ना थोडंसं मला क्रॅश वाटत होते, म्हणून परत एकदा मळून घेतलं, म्हणजे मेंदूवडा बनवत होते पण थांबून मी पुन्हा एकदा मळून मग व्यवस्थित आता हे वडे झालेले आहेत, पाहू शकता। मस्त असा एक मध्ये याला
होल पाडायचं. बस असे सगळे वडे तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवून घ्यायचे. हलका हात वापरायचा, ओला हात घ्यायचा, छोट्या छोट्या वड्या करायच्या आणि ह्याला मधोमध थोडंसं प्रेस करायचं. अगदी हलका हात वापरायचा. हे असे जेवढे होतील तेवढे सुरुवातीला करून घ्यायचे. तर मी इतके सारे करून घेतलेत बघा. तरीही पीठ उरलेलं आहे. 1 वाटी रव्यापासून भरपूर सारे वडे तयार होतात. चला आता आपण ह्याला फ्राय करूया. आता वडा न तुटण्यासाठी ना तेल हाय फ्लेमवर ठेवा, म्हणजे चांगलं उकळतं तेलामध्ये सोडा. अजिबात स्लो गॅसवर आणि म्हणजे नॉर्मल तेलामध्ये नाही सोडायचं, नाही तर मग रवा लगेच सुटला जाऊ शकतो. तेल हे चांगलं तापल्यालाच हवं आहे आणि चांगल्या तापलेल्या तेलामध्येच याला सोडायचं, म्हणजे कसं त्याला लगेच कडकपणा तयार होतो आणि मग ते खाली चिटकत नाही. मग नंतर गॅस मिडियम केला तरी हरकत नाही, पण सुरुवातीला मात्र हाय फ्लेमच पाहिजे. तुम्ही पाहू शकता एक झटक्यात ह्याच्यामध्ये लगेच तो कडकपणा खालून तयार होतो, म्हणजे ते चिटकत नाही अजिबात. ही टिप्स मात्र नक्की आठवण ठेवा. जर मेंदूवडे तुटत असतील, तेलामध्ये फुटत असतील, कोणतेही मेंदूवडे असो, मग त्याला हाय फ्लेमवर ठेवा तळत्या वेळेस. हे बघा मी तुम्हाला चेक करून दाखवते. एकदम उकळत्या तेलामध्ये मी याला टाकलेला आहे अलगद हाताने, त्यामुळं ह्या मेंदूवड्यामध्ये कडकपणा तयार झालेला आहे. आता आपण याला जरा चेक करूया. तुमच्यासमोर मी अजिबात हे नाही केलं, खालीवर केलं नाही. आणि हे बघा खालची साईड बघा तुम्ही, लगेच कशी कडक झाली का नाही. स्लो गॅस ठेवला असताना मग ती सुरुवातीला चिपकून बसते तेलामध्ये आणि मग ते तुटला जाऊ शकतो. त्यामुळं जरा तापलेल्या तेलामध्ये सोडायचं, म्हणजे इतकं पण धूर निघेपर्यंत तेल नाही तापवायचं, पण बऱ्यापैकी तेल तापलेलं पाहिजे. हे असं उकळी येणारं तेल पाहिजे, पाहू शकता तुम्ही. आणि आता मिडियम गॅस करायचा. खालची साईड चांगली कडक झाली की मग गॅस स्लो केला तरी हरकत नाही. मग याला सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करा. असं स्लो गॅसवर ठेवायचं. सुरुवातीलाच फक्त तेवढा फास्ट ठेवायचा गॅस. आतपर्यंत चांगला रवा असा परतला जातो, म्हणजे भाजला जातो. तसं आपण रवा शिजून घेतलेलाच आहे. आता याला जोपर्यंत छान रंग येत नाही ना तोपर्यंत याला फ्राय करत राहायचं स्लो गॅसवर. तर पाहू शकता तुम्ही, अंदाजा लावू शकता आपले वडे किती मस्त झालेत बघा. कुठं तुटले नाहीत, अजिबात क्रॅश पडले नाहीत, जराही रवा असा सुटला नाही तेलामध्ये. ही तुम्हाला मी खूप महत्त्वाची टिप्स सांगितली की तेलामध्ये सोडता वेळेस तेल गरम ठेवा. म्हणजे स्लो गॅस आणि टेम्परेचर तेलाचं कमी नको आहे, थोडंसं गरमच पाहिजे. त्याच वेळेस मग हे मेंदूवडे आपले परफेक्ट बनतात. हे बघा असं याला आलटी पलटी करत राहायचं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की हे आता चांगल्या प्रकारे कडक झालेत आणि रंगसुद्धा छान आला आहे. म्हणजे अगदी जळून द्यायचं नाही, करपून द्यायचं नाही. एक छान असा चॉकलेटी रंग येईपर्यंतच ह्याला फ्राय करा, कारण हे काढल्याच्या नंतरसुद्धा कडक होतात, त्यामुळं जास्त कडक नाही करायचे. तुम्ही पाहू शकता आपले हे रवा मेंदूवडा किती छान झालेला आहे. अगदी परफेक्ट, कुठेही तुटला नाही, सेम साईजचे झालेले आहेत. छोटे छोटे केलेले आहेत, मोठाले पण करू शकता. बस आता मी गॅस स्लो ठेवलेला आहे, म्हणजे इतका फास्ट नाही आहे. हे असं अलटी पलटी करत राहून याला व्यवस्थित शेकून घ्यायचं. आता मी हे काढून घेते. झालेले आहेत परफेक्ट मेंदूवडे. गॅस बंद करून ठेवायचा आणि थोडंसं गरम तेलामध्ये याला जरा कडक होऊन द्यायचे. बस आता बघू शकता तुम्ही आपले हे रव्याचे मेंदूवडे किती छान झालेत बघा. अजिबात ऑइली नाही आहे. हे असं एक एक काढून घ्यायचं. एक्स्ट्रा ऑइल याचं निथळून द्यायचं. पाहू शकता तुम्ही जवळून किती मस्त झालेत बघा मेंदूवडे आपले. मस्त झालेत का नाही, छान. हे बघा परफेक्ट रवा मेंदूवडा. आता आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया. तर आपण हे मेंदूवडे आता काढून घेऊया. असे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, पण याच्यामध्ये अजिबात तुम्हाला तेल अजिबात दिसत नसेल. एकदम स्टिकी आहेत बघा, अजिबात ऑइली नाही आहे. आणि आता आपण ह्याचा आवाज चेक करू. तर
तर तुम्ही आपले मेंदूवड्याचा अवस्था बघितलाच असेल, इतका क्रिस्पी झालेला आहे, कुरकुरीत झाला आहे ना, एकदम भारी झालेत मेंदूवडे. नक्की करून बघा. आणि ही खोबऱ्याची चटणी मी करून ठेवली, कारण मला आज मेंदूवड्याचा बेत बनवायचा होता, त्यामुळे ही खोबऱ्याची चटणी केलेली आहे. आणि पाहू शकता, हे बघा किती मस्त झालेत का नाही आपले मेंदूवडे. एकदम कडक आहेत बघा, तुटत नाही लवकर. असं चांगलं प्रेस केलं की तुटले जातात. तोडते मी बघा, हे बघा किती क्रिस्पी झाले, तुम्ही अंदाजा लावू शकता याला किती कडकपणा आलेला आहे. आणि असे छान वाटतात खायला, आतून नरम सॉफ्ट आणि वरून असा क्रिस्पीपणा. हे बघा मस्त झालेत का नाही आपले हे रव्याचे मेंदूवडे. हे असे तुम्ही नाश्त्याला करू शकता, लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, त्यांना स्नॅक्स म्हणून सुद्धा करू शकता. आणि हे रव्याचे मेंदूवडे आहेत ना, तुम्ही रवा वगैरे पीठ मळून घ्यायचं, छोटे छोटे असे वडे करून ठेवायचे रात्री, सकाळी उठून फक्त फ्राय करायचे. खूप सोपी प्रोसेस आहे, झटकीपट बनले जातात, खायला मात्र इतके क्रिस्पी टेस्टी लागतात. सांबार बरोबर खोबऱ्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. बाहेर आपण नेहमी तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो, किंवा घरीसुद्धा तेच नाश्ता करून पण कंटाळा येतो. हा जो वरचा भाग आहे ना, इतका छान कडक आणि क्रिस्पी लागतो. आणि आतून जो नरम सॉफ्टपणा आहे रव्याचा, मस्त लागलाय खरंच. आणि खूप छान झाले आहेत, परफेक्ट असे. खोबऱ्याची झणझणीत ही चटणी आहे, याची रेसिपी पण चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, तुम्ही पाहू शकता. हे बघा, चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रवा मेंदूवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सोपी आहे, काही झंझट नाही, काही नाही, फक्त 1 वाटी रव्यापासून हे मेंदूवडे बनले जातात. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.